मी सर्वांना एकच सांगतो, वयाचा मी म्हणजे तुमच्यातून बारीकच असं वय, माझं वय होतं 6 ते 7 वर्ष. आई वडिलांची भांडणं, ती भांडणं तर भांडणं, पण त्या भांडणात वयाच्या 3ऱ्या वर्षापासून मामा मामीकडे राहणारा मी आज तुमच्या समोर उभा आहे. याचा अर्थ असा आहे की पप्पा ड्रिंक मुळे गेले आणि विषय काहीच नव्हता, थोडेसे काटकीट असते घरात, त्या घरात मुलांवर परिणाम होते मान्य, पण आपण एवढं पण नाही करायचा. काय गोष्ट वडिलांनी एक तर तुटते नाही तर एखाद्याला मार बसतो, आणि तो मार मी आज सहन करतोय. मी तुम्हाला आवून पण सांगतो, मला 2 बहिणी या शाळेत आणि इथं बसल्या त्या, पण त्यांना पण विचारा, मी माझ्या वडिलांचा चेहरा बघितला नाही. आता मी 2-4 पोरं बघितली, तिकडे कोपऱ्यात पोरग रडतोय, तर पोरं त्याला हसत होती, एक शिव्या देत एक काय करते. त्यांना तुम्हाला लय भारी वाटतंय आपल्याकडे आई बाप आहे, अरे आम्हाला विचारा, आम्ही बापाचं तोंड बघितलं ना, आमचा बाप कसा होता. आईला विचारलं, आईला फक्त मम्मी पप्पा कसे होते ग, तिच्या डोळ्यात पाणी यायचं. जेव्हा आपण काय म्हणतो तो घास टाकतो, तेव्हा तो घास उचलायला असा हात धरधर कापतो. मित्रांनो एकच सांगतो, आई बापाच्या डोळ्यात कधी आसू येऊ नका देऊ रे, लय वाईट. मला माहितीये माझ्यापाशी पप्पा नाहीये, तो चेहरा आठवत नाहीये, लय बारीक होतो. मामा त्यांच्यापाशी राहतो, इथे ते बापू शेवकरी बसलेत, त्यांच्या इथं अजून सुद्धा मी तिथंच राहतोय. त्यांना पण विचारा मी कोणापाशी राहतोय. आणि एकच सांगतोय, हे फोन येते या पुरी पळून जाणे याच्या नादाला लागू नका. आई बाप आपल्यासाठी सगळं चांगलंच करणार आहे, एकच सांगतो. आणि सर तुम्ही फक्त 15 दिवस लवकर यायला पाहिजे होते. आताच आमचा म्हणजे माझा जवळचा मित्र बँच पार्टनर कार्तिक कचे त्यांनी सुसाईड केले. फक्त एकच सांगलो होतं, 15 दिवस लवकर आले असते तर तो आज वाचला असता.